सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी अंकित वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता। आज लाईव्ह येऊन बोलण्याचं कारण असं आहे की सध्या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि सरकार चालवणारे नेते असतील, ह्यांना काय झालं हे काही समजत नाही। कारण गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये रोजगार भरती तर सोडाच, मेगा भरती तर सोडाच, पण सरकार भरती, आमदार फोडाफोडीचं राजकारण आणि दिवसाढवळ्या खून, मर्डरी, नाना प्रकारच्या गोष्टी नकारात्मक घडत आहेत। ह्याला आळा बसवण्यासाठी शासन काही करणार आहे का नाही? सामान्य लोकांना रोज सकाळी बातम्या दाखवत आहेत, त्यात सगळ्या काही गोष्टी नकारात्मक, कुठे सकारात्मक बातम्या दिसत नाहीत, किंबहुना त्या घडत नाहीत। गेल्या काही दिवसापूर्वी मराठा आणि वंजाऱ्यामध्ये वाद लावला होता आरक्षणासाठी ओबीसी मध्ये। तदनंतर आता मातंग आणि बौद्ध समाजामध्ये उपवर्गीकरणाचं एक शस्त्र काढलेलं आहे बाहेर, जेणेकरून 2 भावांमध्ये फूट पडेल आणि मूळ मुद्दे हे बाजूला राहतील। मूळ मुद्दे काय आहेत? तर तरुणांना रोजगारच नाही, शासन भरत्याच काढत नाही, अ ब कड वर्गीकरणाचं काढतात, पण अ ब कड जी भरती आहे शासनामध्ये, ड हा पूर्ण खाजगीकरण करण्यात आलेला आहे, चतुर्थ श्रेणी। असे का? आज कितीतरी लाखो तरुणांच्या जागा रिक्त आहेत प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये। तुम्हाला आमदारांना 50-50 कोटी, नगरसेवकांना 25 कोटी, अमुक कोटी तमुक कोटी देण्यासाठी आहेत, पण तरुणांना रोजगार, शासन भरती, रिक्त झालेल्या ज्या जागा आहेत, उदाहरणार्थ गृह खातं घ्या। आज महाराष्ट्राची लोकसंख्या 12-14 कोटीच्या वर आहे आणि पोलीस यंत्रणा किती आहे? कसा गुन्हेगारीला आळ बसणार? काढा ना मेगा भरती, द्या ना तरुणांना रोजगार। आज नाना प्रकारचे तुम्ही फंड वळवताय, तेच पैसे रोजगारासाठी द्या ना। बघा किती इम्पॅक्ट होते, किती फरक पडतोय। पण तसं न करता जाणून बुजून तुम्ही तरुणांना गाफील ठेवताय, नागरिकांना गाफील ठेवताय। आज तरुणांना धर्माच्या नावावर तुम्ही वेडे बनवताय, जनतेला पागल बनवताय। पण विसरू नका, जनता या सगळ्या गोष्टीला कंटाळली आहे। तुमची मोजकी पिल्लावळ जर सोडली तर 140 कोटीचा हा देश आहे। आता 42-45 झाले असतील, ते होतच राहणार, पण एक दिवशी तुम्हाला पण पळावं लागेल। नेपाळसारखी परिस्थिती तुमच्यावरती पण येणार आहे, हे लक्षात असू द्या। आज आम्ही लोकशाही मानतोय, लोकशाहीवरती चाललोय म्हणून ठीक आहे, पण आमचा अंत पाहू नका, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जनतेचे प्रश्न काय आहेत? रोजगार, शिक्षण। शिक्षणाचे ते पार 12 वाजून टाकलेले आहेत तुम्ही। नीटवरती बोलायला कुठला पत्रकार पुढे येत नाही, कोण जनता येत नाही। त्यांना माहिती आहे पुढे आले की काय होणार आहे, कारण तुम्ही पाळून ठेवलेली आहे यंत्रणा। ती यंत्रणा काय करू शकते हे सगळ्याला माहिती आहे। ज्या कोंबड्यानं बाग दिलं त्या कोंबड्याला कसाब काय करतो, त्याप्रमाणे तुमची यंत्रणा चालू आहे। आणि एखादा जर बाग द्यायला लागला तर त्याला अराजकता म्हणून तुम्ही कसं काय लेबल लावता ते आम्हाला ते पण सुद्धा माहिती आहे। म्हणून मी जनतेला, तरुणांना आणि आता जे वाद चालले 2 समाजात, त्या समाजातल्या बंधूंना सांगतो की ह्यांच्या नादाला लागू नका, बंधुभावाने राहा, जेणेकरून 60-70 वर्षापासून जसा आपला समाज एकत्र होता तसाच राहू द्या आणि यांना प्रश्न विचारा। जनजागृती झाली पाहिजे, जेणेकरून या शासनाला कळलं पाहिजे की समाज अजून झोपलेला नाही। जय भीम, जय भारत।